नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. अभिनेत्री पूनम पांडेच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. तिच्या मॅनेजरने अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून तिच्या मृत्यूची बातमी दिली होती. त्यानंतर आता अभिनेत्रीने खुलासा करताना आपले निधन झाले नसल्याचे सांगत इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. पूनमने आपण जिवंत असल्याची माहिती दिली आहे, मात्र आपल्याच मृत्यूची खोटी माहिती जारी करून खळबळ माजवल्याबद्दल तिच्यावर कारवाईची मागणी होत आहे. शहरातील विविध समस्यांवर महानगरपालिकेतील आरोग्य आणि शिक्षण स्थायी समितीच्या बैठकीत जोरदार चर्चा करण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे शहरातील उद्यानाला फलक नसल्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत, तेव्हा त्या फलकांची उभारणी करा अशी सूचना करण्यात आली. याचबरोबर काही प्रभागांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे, त्यामुळे वेळेत कचऱ्याची उचल तसेच इतर कामे होत नाहीत. तेव्हा कमी असलेल्या प्रभागांमध्ये कर्मचाऱ्यांची नियुक्ती करा अशी सूचना या बैठकीत केली आहे. शनिवारी महापालिकेतील आरोग्य व शिक्षण स्थायी समितीची बैठक चेअरमन रवी धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सांब्रानजीकच्या धोकादायक वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार विद्युत खांबाला धडक देऊन त्यानंतर फरफटत जाऊन शेतामध्ये पडली. या घटनेमध्ये एका युवतीचा उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला, तर चालकासह अन्य 2 युवती गंभीर जखमी झाल्या आहेत. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री सुमारे 12:30 ते 1च्या सुमारास घडली आहे. या अपघातात मयत झालेली युवती व अन्य सर्व जखमी सांब्रा विमानतळावरील इंडिगो एअरलाइन्सच्या कर्मचारी आहेत. या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. काजल मोहन सियानी, वय वर्षे 26, राहणार हुबळी, हिचा खासगी दवाखान्यात उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला आहे. तर या अपघातामध्ये चालक सुजिन सुदर्शन, वय वर्षे 24, राहणार कांडमकोडा, कन्याकुमारी, तामिळनाडू, नाजमीन अझीरुद्दीन मुल्ला, वय वर्षे 22, राहणार गोवा व ऋतू मारुती पाटील, वय वर्षे 22, राहणार खनगाव खुर्द, तालुका बेळगाव, हे सर्व गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बेळगाव येथील खासगी दवाखान्यामध्ये उपचार सुरू आहेत. धर्मासाठी कसे झुंजावे आणि धर्मनिष्ठा कशी असावी याचे संपूर्ण जगाला शिवपुत्र छत्रपती श्री संभाजी महाराज हे याचे मोठे उदाहरण बनून गेले. म्हणूनच त्यांना धर्मवीर म्हटले जाते. त्यांची ही जीवनगाथा राकेश दुलगाज या निर्मात्यांनी छत्रपती संभाजी या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांसमोर आणली आहे. धर्मवीर श्री शंभूराजांचे शौर्य व प्रताप दाखवण्यासाठी निर्माण केलेला हा चित्रपट काही कारणास्तव दर्शकांच्या भेटीसाठी येण्यास बराच काळ लागला. तब्बल 10हून अधिक वर्षांनंतर या चित्रपटाला रिलीज करण्यात आले आहे. गेल्या दशकापासून आतुरलेल्या दर्शकांनी आज बेळगाव शहरातील निर्मल तसेच आयनॉक्स चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहिला. श्रीरामसेना हिंदुस्थान आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर यांनी या चित्रपटाच्या पहिल्या शोप्रसंगी पूजा विधी करून उद्घाटन केले. चित्रपट पाहिलेल्या दर्शकांनी तरुण भारत न्यूजशी बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. उद्यमबाग बेळगाव येथील DYC ऑफिस शेजारील कारखान्याला आज शनिवारी सकाळी आग लागली. अग्निशामक दल आणि स्थानिक युवकांकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागण्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. आगीमुळे परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. कोणत्याही कारणास्तव दलितांवर अन्याय होऊ देणार नसल्याची माहिती पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुळेद यांनी दिली. अनुसूचित जाती जमाती यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आज आयोजित केलेल्या बैठकीत आढावा घेत ते बोलत होते. बेळगाव येथील जिल्हा पोलीस कार्यालयात झालेल्या बैठकीत पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुळेद यांनी संविधानाचे वाचन करून बैठकीचे उद्घाटन केले. यावेळी ते म्हणाले की समाजात कितीही राजकीय, सामाजिक, सरकारी कर्मचाऱ्यांकडून अनुसूचित जाती जमातींवर अन्याय होऊ देणार नाही. अन्याय करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. दलितांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सदैव काम करू. देशभक्त व स्वातंत्र्य सैनिकांचा पुतळा उभारण्यासाठी सहकार्य करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी बहुसंख्य अनुसूचित जाती जमातीचे नागरिक, पोलीस अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिवहनच्या ताफ्यात नवीन 6 बस दाखल झाल्या आहेत. या नवीन 6 बसचे उद्घाटन गदग आवारामध्ये झाले आहे. त्यामुळे येत्या 1-2 दिवसात या बसेस बेळगावात धावणार आहेत. त्यामुळे बेळगाव परिवहनच्या ताफ्यातील बसेसची कमतरता काहीशी कमी होणार आहे. बेळगाव आगारामध्ये बसेसची कमतरता असल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे. दरम्यान नवीन बसेस उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. याची दखल घेत बेळगाव आगाराला 6 बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. बेळगाव जिल्ह्याला महाराष्ट्र आणि गोवा राज्याची हद्द लागून असल्याने आंतरराज्य प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. बेळगाव शहरात अनेक ठिकाणी असलेल्या सिडी वर्कची दुर्दशा झाल्याने वाहतूक धोकादायक ठरू लागली आहे. बस स्टँड जवळील सिग्नल जवळ सिटी वर्कची दुरावस्था झाल्याने धोका निर्माण झाला आहे. सिग्नल जवळच ही परिस्थिती निर्माण झाल्याने ये जा करणे अडचणीचे ठरू लागले आहे. एकीकडे स्मार्ट सिटी अंतर्गत विकास साधला जात आहे, तर दुसरीकडे मात्र रस्त्यांच्या समस्या आव असून उभ्या आहेत. त्यामुळे वाहनधारकातून संताप व्यक्त होत आहे. बेळगाव ग्रामीण मतदारसंघ विकासाच्या दृष्टीने फारच मागे राहिला आहे. या मतदारसंघातील अनेक विकास कामे राबवायची आहेत, पण यासाठीच कर्नाटक शासनाकडे हट्टाने का होईना आज 945 कोटीचा निधी मंजूर करून घेतला आहे. या निधीतून आता सर्व कामे राबवून ग्रामीणचा विकास बारामतीच्या धर्तीवर नक्की केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, तो करूनच दाखवणार, असे उद्गार कर्नाटक राज्याच्या महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मीताई हेब्बाळकर यांनी व्यक्त केल्या. सौंदत्ती श्री रेणुका देवीची यात्रा करून माघारी परतलेल्या सांब्रा येथील भाविकांनी माळरानावरील यात्रा भक्तिमय वातावरणात साजरी केली. माळरानावर शुक्रवारी दुपारी सामूहिकरित्या पडल्या भरण्याचा कार्यक्रम पार पडला. आगामी श्री महालक्ष्मी यात्रेनिमित्त संपन्न होणाऱ्या विविध धार्मिक कार्यक्रमांची माहिती यावेळी देवस्थान कमिटीच्या वतीने देण्यात आली. भाविकांच्या सोयीसाठी ग्रामपंचायत व देवस्थान कमिटीच्या वतीने आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. सायंकाळी माळरानावरून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. उदो गाई उदोचा गजर व भंडाऱ्यांची उधळण करत भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गावच्या वेशीतून प्रवेश करत छत्रपती शिवाजी महाराज चौक, मारुती गल्ली, लक्ष्मी गल्ली, भैरीदेव चौक, चावडी गल्ली मार्गे दुर्गादेवी मंदिर आवारात मिरवणुकीची सांगता झाली. दलित संघर्ष समिती आंबेडकर वादच्या तर्फे बेळगाव जिल्हा पंचायतचे नूतन सीईओ राहुल शिंदे यांचा दलित संघर्ष समिती आंबेडकर वादचे सिद्धप्पा कांबळे यांच्या हस्ते शाल व पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला व त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच राजू तलवार, जिल्हा पंचायत उपकार्यदर्शी हेग नाईक, सरकार नोकर संघाचे अध्यक्ष बसवराज रायगोळ, जिल्हा पंचायत सीएओ परशुराम दुडगुंटी यांचाही शाल व पुष्पहार अर्पण करून सन्मान करण्यात आला. यावेळी दलित संघर्ष समिती आंबेडकर वादचे बेळगाव जिल्हा अध्यक्ष महेश तळवार, महादेव तळवार, आनंद कोलकार, सागर कोलकार व इतर उपस्थित होते. आगामी 11 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या 19व्या येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ रोपण बेळगावचे प्रसिद्ध उद्योजक RM चौगुले व त्यांच्या पत्नी प्रीती चौगुले यांच्या हस्ते श्री शिवाजी विद्यालयाच्या पटांगणात शनिवारी रोवण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार परशुराम भाऊ नंदीहळ्ळी हे होते, तर प्रमुख वक्ते म्हणून युनियन बँकेचे वरिष्ठ प्रबंधक अभिजित सायमोते हे उपस्थित होते. यावेळी बाळाराम पाखरे, HS लोकळूचे, SP मेलगे, रेखा पाटील, विद्या पाटील, भरमाजी कंगराळकर, MB पंथर आदी यावेळी उपस्थित होते. घराचा उतारा देण्यासाठी 5,000ची लाच स्वीकारताना पंचायत विकास अधिकारी PDO लोकायुक्त जाळ्यात सापडला. रायबाग तालुक्यातील निडगुंदी पंचायतीचा PDO सदाशिव जयाप्पा करगार असे लाच घेताना सापडल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. गाय दुधाला प्रतिलिटर 5 रुपये अनुदान देण्याचे
महाराष्ट्र शासनाने जाहीर केले आहे. पण हे अनुदान सहकारी दूध संघासाठी असणार आहे. खासगी दूध संघांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना या अनुदानाचा फायदा होणार नसून ते या अनुदानापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे शासनाने हा दुजाभाव थांबवून अनुदान सरसकट द्यावे अशी मागणी खासगी दूध संघांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांमधून होत आहे. यंदाचा गळीत हंगाम संपण्यापूर्वी साखरेचे उत्पादन वाढण्याची शक्यता असून ऊसतोड मजुरांच्या कमतरतेमुळे गळीत हंगाम मार्च अखेरपर्यंत लांबण्याची शक्यता आहे. चालू हंगामात उत्तर प्रदेशात 117 लाख टन साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. गतवर्षीपेक्षा ते 10,70,000 टनांनी कमी असले तरी हे राज्य देशात साखर उत्पादनात प्रथम क्रमांकावर राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रापाठोपाठ कर्नाटक 47 लाख टन साखर उत्पादन करून तिसऱ्या क्रमांकावर आहे. गत हंगामाच्या तुलनेत देशभरात यंदा साखरेचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादन कमी होणार असल्याचा ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशनचा अंदाज आहे. देशात चालू गळीत हंगामात 316 लाख टन साखरेचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.